बीड नगर परिषद निवडणूक रंगतदार होणार आहे। बीडमध्ये भाजप गेल्या 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच स्वबळावर निवडणूक लढवत आहे। त्यामुळे बीडच्या नगर परिषद निवडणुकीकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। उमेदवारांकडून कुठलाही गाजावाजा न करता डोर टू डोर प्रचार सुरू आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी अजित पवार, भाजपच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा पार पडणार आहेत। बीड शहरामध्ये येणाऱ्या 1 तारखेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची या ठिकाणी सभा लाडके म्हणून नाही, त्यांचं एक विजन आणि देवेंद्र फडणवीस पंकजाताईंचं विजन विकास आहे। त्या माध्यमातून ते एक प्रेम करतात। लाडका वगैरे आम्ही काही नाही, एक विकासाची पावती म्हणून त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। भारतीय जनता पार्टी बीड नगर परिषदेची निवडणूक पहिली वेळेस लढवत आहे असं जर पाहिलं तर। आणि या सगळ्या पद्धतीमध्ये या अगोदरचे काही निवडणुका लढवल्या त्यांनी, पण ते पूर्ण पॅनलही नाही उभा करू शकले। ही पहिली वेळ आहे त्यांची की जास्तीत जास्त उमेदवार त्यांनी यावेळेस उभा केले। परंतु इथं त्यांच्या विचाराचा जो मतदार आहे तो हा नगरपालिकेत नाही। नगरपालिकेत पक्षीय बलाबल किंवा पक्षीय भूमिका ह्या दुय्यम असतात। इथं स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक काम करणारा माणूस जो की लोकांमध्ये मिसळून काम करतो त्याला प्राधान्य दिलं जातं।